नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे टोमॅटोच्या लागवडी चांगल्या पद्धतीने अकोले तालुक्यात देखील आहे आणि बाहेरच्या तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला टोमॅटोच्या लागवडी होताना दिसतंय। मित्रांनो, सिन्नर असेल, कोपरगाव असेल किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणी थंडीची लाट वाढल्यामुळे सध्याची परिस्थिती पिकांची जरा जेमतेम झालेली आहे। म्हणजे वाढ होत नाही, त्याच्यानंतर पानं गोळा होणे, अशा अनेक समस्या आपल्याला जाणवत आहे। मित्रांनो, आपल्याकडे आज व्यंकटेश ॲग्रोमॉल या ठिकाणी असेच कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील शेतकरी ढेपले सर म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात, त्यांच्या प्लॉटची सध्या परिस्थिती होती काय आणि सध्या त्यांना इकडे व्यंकटेश ॲग्रोमॉलमध्ये येऊन त्यांना आपला सल्ला जो आहे तो कशा पद्धतीनं वाटला। साहेब, तुम्ही का 2-3 दिवसापासून आपले व्हिडिओ बघत होतो, पण मला खूप आनंद वाटला। कारण तुमचं गायडन्स एकदम चांगलं आहे। त्याच्यामुळे मी कोपरगाववरून इथपर्यंत आलो तुमच्या ॲग्रोमॉलला भेट द्यायला। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं नाही का, टमाटे मी 23 वर्षापासून पहिल्यांदा लावले, पहिले 23 वर्ष झाले। पण प्रत्येक पिकामध्ये मी असं मला प्रत्येक म्हणजे नॉलेज घ्यायला आवडतं, प्रत्येकाचं या गायडन्स आवडतं। पण असे व्यक्तिमत्व भेटले मला व्यंकटेश ॲग्रोचे, खास मी फक्त त्यांच्या दुकानाला भेट दिली आणि त्यांनी मला प्रॉपर मार्गदर्शन केलं। कारण माझ्या तांबड्याच्या अशा थोड्याशा वाटे उरायला फॉस्फरसचं काही प्रमाण कमी, काही वाटतं। भरपूर दुकानदार केलं, भरपूर दुकानदारांनी मला नाही का फार झोपवलंच एक प्रकारचं, कोणीच मला एकदम व्यवस्थित गायडन्स दिलं नाही। पण आता नाही का तुमच्याकडे आलं तर मला नाही का व्यवस्थित असं गायडन्स भेटलं, तर तुमचे खरोखर धन्यवाद मानतो मी। मित्रांनो, सध्याची थंडीची अवस्था खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला दिसत आहे। साधारणतः 8 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत, 11 अंश सेल्सिअसपर्यंत आपल्याला तापमान जाताना दिसत आहे। तर मी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे, सध्या हे टेम्परेचर कमी झाल्यामुळं आपल्या पिकामध्ये वारंवार वेगवेगळे बदल होताना दिसत आहे। आपण जर असंच बघितलं तर हे कोपरगाव येथील दादा, शेतकरी दादा यांनी त्यांच्या झाडाची काही पानं आपल्याला माहितीसाठी आणलेले आहेत। आपण जर याच्यामध्ये जर बघितलं तर फॉस्फरसचं वहन न झाल्यामुळं त्याच्या शिरा आपल्याला इथे जांभळ्या झालेल्या दिसतात आणि पानाच्या वाट्या देखील होताना दिसल्यात आणि पिवळ्या झालेल्या आहे। याचं कारण असं आहे की थंडी वाढली आणि थंडी वाढल्यामुळं आपण न्यूट्रन्सचं मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या केलेलं नाही। शेतकऱ्यांचं गणित इथंच फसतं। थंडी ज्यावेळी वाढते, वातावरणामध्ये आर्द्रता वाढते, ह्या परिस्थितीमध्ये आपण अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ती अतिशय योग्य पद्धतीनं आपण करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे, थंडी जर वाढली तर आपण फॉस्फरस देणं गरजेचं आहे। फॉस्फरस द्या, त्याच्यानंतर कॅल्शियमची मात्रा द्या, मॅग्नेशियमच्या मात्रा द्या, वरून पानांमधून द्या, मुळांमधून द्या, झाडाची मुळी कशी चांगली चालेल, अशा वेगवेगळ्या परिस्थितीवर आपण काम करणं अतिशय गरजेचं आहे। नाहीतर ह्या सध्याच्या वातावरण बदलाच्या काळामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला टिकून राहणं कठीण होईल, कारण आपण मेहनत केलेली असते। आता या दादांचा प्लॉट 60 दिवसाचा झालेला आहे। 60 दिवसापर्यंत आपण असंख्य मोठी मेहनत केलेली असते। याच्यामध्ये जर बघितलं तर आपण पावसाच्या कंडिशनमधून देखील प्लॉट वाचवलेले असतात, पण खरी वेळ येते की थंडी ज्यावेळी वाढलेली आहे त्यावेळी आपल्याला प्लॉट वाचवणं गरजेचं असतो। पण ह्या टायमाला आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळत नाही आणि याच्यामध्ये आपलं शेड्यूल फसलं जातं। तर याच्यामध्ये आपण योग्य ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे। अन्नद्रव्याची उपलब्धता करून देणं गरजेचं आहे। थंडीचा अभ्यास करून आपल्या पिकामध्ये काय बदल घडतोय आपण याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, आपण आपल्या गेल्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आपलं ध्येय नेहमी असंच राहिलेलं आहे की शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन आणि हवामान बदल काय झालाय, वातावरणाचा बदल काय आहे, या कठीण परिस्थितीमध्ये आपण नेहमी प्रत्येक वेळी शेतकऱ्याला वातावरण बदलानुसार मार्गदर्शन केलेलं आहे। म्हणून माझं सांगणं आहे की आपण ह्या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून आपली पिकं वाचवली पाहिजे, नाहीतर आपल्याला त्याचे बरेचसे परिणाम भोगावे लागतात। आज जर बघितलं तर हा दादांचा प्लॉट बऱ्यापैकी लिप कर्लिंग झालेला दिसतो आपल्याला आणि पानांच्या शिरा पण जांभळ्या झालेल्या आहेत, कारण फॉस्फरसचा अपटेक नाही, मुळी पण थोडी थांबलेली, मुळी खालून काही उचलत नाही। अशा परिस्थितीमध्ये योग्य काम करणं गरजेचं आहे। आता आपण अशा परिस्थितीत काय करत आहोत मित्रांनो, आपण योग्य स्टिम्युलंट आता ह्यावेळी फवारणार आहोत। ह्या प्लॉटला आपण काय करणार आहोत, दमन कंपनीचं पेनशिबावाचं नॅनो टेक्नॉलॉजीचं 1261 आहे, ते आपण प्रति लिटर 1 ग्रॅम, त्याच्यामध्ये दमन कंपनीचं दमन प्लस आहे, आपण ते 200 लिटरला 50 ml, त्याच्यानंतर राकाल्डो कंपनीचं सिलिकॉन आहे,
हे सुद्धा आत्ताच्या थंडीच्या परिस्थितीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं काम करतं अँटी ट्रेस म्हणून आणि झाडाची गुणवत्ता टिकून ठेवतं. हे राकल्टो कंपनीचं जे न्यूट्राबिल्ड सिलिकॉन आहे याचे सुद्धा आपल्याला फायदे चांगले आहे. त्याच्यामुळे आपण काय करतोय आणि याच्यामध्ये आपण 5 ग्रॅमने मॅग्नेशियम सल्फेट टाकणार आहोत. म्हणजे आपण ह्या एवढ्या कॉम्बिनेशनमध्ये ह्या स्टिम्युलंटमध्ये आपण त्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजेल की 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला याच्यामध्ये काही बदल घडलेला आहे. आणि आता आपण ड्रिपमधून त्याला त्या महाधन कंपनीचं कॅल्शियम थायोसल्फेट आहे तर हा प्रोडक्ट देखील आपण त्याला ड्रिपमधून सोडणार आहोत. हा इम्पोर्टेड केलेला प्रोडक्ट आहे, बेल्जियममधून आणलेला प्रोडक्ट आहे, अतिशय चांगला प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये कॅल्शियम थायोसल्फेट आहे आणि याच्यामध्ये सल्फर देखील आहे. याच्यामुळं होईल काय, आपल्या जमिनीमध्ये जे मूळ आहे मुळाची पांढऱ्या मुळींची संख्या देखील वाढणार आहे, मॅग्नेशियमची उपलब्धता होणार आहे, कॅल्शियमची उपलब्धता होणार आहे आणि पोटॅशियमची देखील उपलब्धता होणार आहे. अशा पद्धतीने आपण ह्या टोमॅटोसाठी आत्ताचं शेड्यूल आपण वापरणार आहोत आणि एक 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला दादांच्या प्लॉटमध्ये काय बदल झालेला आहे तो आपल्याला नक्कीच समजून येईल. मित्रांनो, आपलं व्यंकटेश ॲग्रोमॉलचं ध्येय नेहमी शेतकऱ्यांचा विकास, शेतकऱ्यांची पिकं कशी चांगली येतील याच्यावरतीच राहिलेलं आहे. मित्रांनो, सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण हवामान बदलाचा अभ्यास करा आणि या हवामान बदलावरून आपण आपल्या पिकाची योग्य काळजी द्या. या ठिकाणी भेपले दादा कोपरगाववरून कारवाडी या ठिकाणावरून आपल्या साधारणतः 80 ते 85 किलोमीटरचा प्रवास करून व्यंकटेश ॲग्रोमॉल ठिकाणी आपल्याबद्दल त्यांनी जी विश्वासार्हता दाखवली मी त्यांना धन्यवाद देतो. आणि नक्कीच तुमच्यासाठी आम्ही कधीही तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही आपल्यासाठी नेहमीच तत्पर सेवेस उपलब्ध राहू. धन्यवाद.